नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 12 जून 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल तुरीले काय बाजारभाव होता. सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी काल आवक आलेली होती तुरीची 10 क्विंटलची. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,891 रुपये, सर्वसाधारण दर 6,251 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती 1,310 क्विंटलची. कमीत कमी दर 5,880 रुपये, जास्तीत जास्त दर 6,440 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,200 रुपये. त्याचबरोबर पुढील बाजार समिती आहे देवणी. 11 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 6,351 रुपये, जास्तीत जास्त दर 6,501, तर सर्वसाधारण दर 6,426. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम. तूर गज्जर. आवक आलेली होती 156 क्विंटलची. कमीत कमी दर 6,091 रुपये, जास्तीत जास्त दर 6,281 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 6,190 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. आवक आलेली होती 2,771 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,471 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला. आवक आलेली होती लाल तुरीची 1,480 क्विंटलची. कमीत कमी दर 5,835 रुपये, जास्तीत जास्त दर 6,885 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,575 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये 100 ते 150 रुपयाची घट काल बघायला मिळालेली असून उर्वरित बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात देखील थोडीफार घट बघायला मिळालेली आहे. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. 4,370 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,570 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,430 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. 41 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 5,945 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव. 24 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 3,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,370 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,248 रुपये. त्यानंतर बाजार समिती चिखली. तूर लाल 125 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,371 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती नागपूर. तूर लाल 1,504 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,711 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,608 रुपये. त्यानंतर बाजार समिती नांदुरा. आवक आलेली होती 80 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती मित्रांनो वाशिम. आवक आलेली होती 1,200 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,550, सर्वसाधारण दर 6,200. त्यानंतर बाजार समिती जिंतूर. तूर लाल. आवक आलेली होती 5 क्विंटलची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 6,350. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. आवक आलेली होती लाल तुरीची 400 क्विंटलची. कमीत कमी दर 6,305 रुपये, जास्तीत जास्त दर 6,545 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,425 रुपये. त्यानंतर बाजार समिती मलकापूर. 1,170 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,140 रुपये, जास्तीत जास्त दर 6,750, तर सर्वसाधारण दर 6,405 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर. जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 635 क्विंटलची. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,455 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती गंगाखेड. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,900 रुपयापर्यंत मिळालेले आहे. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड. 116 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,360 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,170 रुपये. त्यानंतर बाजार समिती मेहकर. 150 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,400, सर्वसाधारण दर 6,200. त्यानंतर नांदगाव. कमीत कमी दर निघालेले आहे 4,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,160, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,150. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी.
85 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। या ठिकाणी कमीत कमी दर 6,001 रुपये, जास्तीत जास्त दर 6,405 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,203 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी वर्धा, 35 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,318, तर सर्वसाधारण दर 6,100 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा आहे वर्धा, 42 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,265 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,220 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू, 280 क्विंटल लाल तुरीची आवक होती। कमीत कमी दर 6,150 रुपये, जास्तीत जास्त दर 6,450, तर सर्वसाधारण दर 6,350। त्यानंतर बाजार समिती वैजापूर शिऊर, कमीत कमी दर 2,876 रुपये, जास्तीत जास्त दर देखील 3,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 2,900 रुपये। त्यानंतर काटोल, जिल्हा नागपूर, तूर लोकल, 240 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती। कमीत कमी दर 5,850 रुपये, जास्तीत जास्त दर 6,171 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,060 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे जालना, तूर पांढरी, 675 क्विंटल लाल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,650, तर सर्वसाधारण दर 6,450। त्यानंतर माजलगाव, 127 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,490 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये। त्यानंतर बीड, तूर पांढरी, 4 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,251 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,126 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव, तूर पांढरी, 25 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,200, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 6,200। त्यानंतर देऊळगाव राजा, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 5,000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत, जिल्हा आहे अहमदनगर, कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा 6,800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी, तूर पांढरी, 85 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,570 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,285 रुपये। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट। मित्रांनो, राज्यातील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त पडझड बघायला मिळालेली आहे। जवळपास 200 ते 300 रुपयांचे दर खाली घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे। मित्रांनो, मागच्या 6 ते 7 महिन्यापूर्वी तुरीचे बाजारभाव जर बघता 11,000 रुपये क्विंटलपर्यंत गेलेले असताना आज प्रत्येक क्विंटल मागे शेतकऱ्यांना 3,500 ते 4,000 रुपयाचा फटका बसत आहे। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।